ऐका, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. ऐका, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातला प्रतिपाद्य विषय असा आहे, ज्यावेळेस भक्ती पूर्णतेला पोहोचते जगद्गुरु तुकाराम महाराजांची. ऐका, भक्ती अर्थात जीवन, पारमार्थिक जीवन पूर्णतेला पोहोचतं तुकोबारायचं. आणि तुकोबाराय देवाच्या समोर उभा राहतात. त्या तुकोबारायच्या समोर उभा राहिल्यानंतर मागा मागा म्हणतात आणि तुकोबाराय मागणं मागतात. ते मागणी पर अभंग आणखी किती जरी असले तर या अभंगातलं मागणं हे तुकोबारायचं सर्वात श्रेष्ठ मागणं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ऐका, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. सप्ताहाचं औचित्य जगद्गुरु तुकोबारायचं वैकुंठ गमन आहे. तुकोबारायच्या बाबतीत जर विचार केला, तुकोबारायची प्रापंचिक जीवनाचा आणि परमार्थिक जीवनाचा जर आढावा घेतला, तुकोबारायच्या प्रापंचिक आणि परमार्थिक जीवनाकडे दृष्ट्या अवलोकन केलं, ऐका, तुकोबारायच्या जीवनाचं जर परिशीलन केलं तर तुकोबारायचं जीवन सामान्य नाही. तुकोबारायच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आणू रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, ही उंची जगद्गुरु तुकाराम महाराजांची आहे. तुकोबाराच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं किंवा सकल संतांच्या साधूच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर या संतांचं जीवन असं आहे. आपल्यासमोर निगमानंद बाबाची मूर्ती आहे. बाबांचे पाय, बाबांचं येणं या गावामध्ये झालं. या संतांच्या, या साधूच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर भगवान अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, अर्जुना वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझे दडे महिमे भेणे, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी. हे जीवन संतांचं आहे. आणि गावात नाही, तालुक्यात नाही, घरात नाही, देशात नाही, जगात नाही, तर हे जीवन जगले, अशा पद्धतीनं राहिले. चातुर्य लपवी, वेड्याचं सोंग घेतलं, सामान्य लोकांमध्ये राहिले, सामान्य लोकांचं भलं व्हावं म्हणून बरं का. ऐका, आपल्या जीवाचं रान केलं. ऐका, तर त्यांची ख्याती विश्वात झाली. विश्वात, ऐका, त्यांची ख्याती कुठं झाली? विश्वामध्ये झाली. विश्वामध्ये. तर अंतकरणाची उंची केवढी होती ऐका, अंतकरणाची तयारी कशी होती ऐका. विश्वामध्ये नाव होण्यासाठी फेसबुक करावं लागत नाही, व्हॉट्सअप करावं लागत नाही, यूट्यूब करावं लागत नाही, डिजिटल बॅनर द्यावे लागत नाहीत, काही माणसं बाहेर सोडावे लागत नाहीत गाडी भाड्यानं करून. आमचे महाराज खूप छान कीर्तन करतात, आमचे महाराज फार मोठे साधू आहेत, कोणालाही काहीही सांगावं लागत नाही. त्यांची कीर्ती, त्यांचा परमार्थ ज्यावेळेस या विश्वाचा मालक आपण ज्याला देव म्हणतो ना दादा, त्या भगवंताच्या माज मोपामध्ये होतो ना, त्यावेळेस त्यांची कीर्ती पसरवण्याचं काम स्वतः देव करतो. आणि किती स्पीड ना करतो सांगू का? हे कीर्ती मुख त्याचे नारायण, कीर्ती मुख त्याचे नारायण, स्पीड तेवढा स्पीड BMW नाही, फॉर्च्युनरला नाही, कशालाच नाही, विमानाला नाही, हेलिकॉप्टरला नाही, कशालाच नाही. वाऱ्याला जेवढा स्पीड आहे ना तेवढा स्पीड कशालाच नाही. आणि आपला परमार्थ, साधूचा परमार्थ जर देवाच्या माजमोपात झाला ना दादा, तर ऐका, वाऱ्याच्या स्पीडनं भगवान परमात्मा स्वतः त्यांची कीर्ती पसरवतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुख त्याचे नारायणे. मग ही कीर्ती पसरवतो. विश्वामध्ये या संतांचं नाव होतं ऐका, तेव्हाही होतं ऐका, आणि आजही आहे. तरी ज्यावेळेस नाव देव स्वतः विश्वामध्ये पोहोच करतो ना,
त्यावेळेस ते खुश होत नाही. खुश होणारे आम्ही, ते खुश होत नाहीत. देवाच्या समोर जातात, देवाच्या समोर उभा राहतात आणि देवाला म्हणतात, देवा कशाला एवढा कुटाणा केलास? तुला कोणी सांगितलं होतं या विश्वापर्यंत आमचं नाव पोहोच झालं पाहिजे आणि आमचं नाव मोठं झालं पाहिजे? काय कारण काय आहे? आम्ही एवढ्या लायकीचे नाहीत देवा. उगा तू कलमा केला, कलमा, तो कलमा सांगू का तुम्हाला? होय नो हे दास खरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से नो हे दास खरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से नो हे दास खरा, दास खरा, परी हा झाला से डांगोरा. एवढा कलमा कशाबद्दल? आमची एवढी पावर आहे का की त्या संतांच्या अंतकरणाची उंची आहे महाराज, ऐका. आणि तीच उंची या देवानं पाहिली. आपण ज्याला देव म्हणतो ना, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तीच उंची जगद्गुरु तुकोबारायची त्या देवानं पाहिली. आणि ऐका, त्या देवाचं तुकोबारावरती असलेलं प्रेम किती होतं ऐका. प्रेम ऐका, प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढं प्रेम. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा इथं आले, तुकोबाराईनं हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र गेले. स्वतःच्या संसारावर 10 डबे रॉकेल टाकलं आणि संसार अख्खा चेटला की अर्धा चेटला. पुन्हा वळून सुद्धा पाहिलं नाही. जाळोनी संसार किंवा संसाराच्या नावे या वृत्तीवर ज्यांचं जीवन होतं, ऐका, त्या तुकोबारायचं देवावरती असलेलं प्रेम सामान्य प्रेम नव्हतं, विशेष प्रेम होतं. आणि त्याही पेक्षा देवाचं सुद्धा प्रेम तुकोबारायवरती विशेष होतं. कारण प्रेम हे एकतर्फी चालत नाही. वाक्य नीट ऐका, प्रेम एकतर्फी चालत नाही आणि एकतर्फी प्रेम प्रेम नसतं. जगद्गुरु तुकोबारायचंही प्रेम देवावरती होतं आणि देवाचंही प्रेम जगद्गुरु तुकाराम महाराजांवरती होतं. त्याचा परिणाम विश्व याच्या ताब्यात आहे असा देव कोणाकरता येत नाही महाराज. ऐका, तुकोबाराय करता तुकोबारायच्या अंतकरणामध्ये सार्थ इच्छा होती, देवा जीवन त्याच वेळेस पूर्णतेला पोहोचेल ज्या वेळेस तुझं मला दर्शन होईल, तुझी भेट होईल. पागल झालते पागल जगद्गुरु तुकाराम महाराज देव भेटीसाठी. अरे वेडे झाले वेडे जगद्गुरु तुकाराम महाराज. कोणीही भेटलं तर तुकोबारायच्या समोर एकच प्रश्न होता, माझा देव मला भेटन. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयाची, जे जे भेटे तयाची, जे जे भेटे तयाची. भावाची हेची वाटे जे जे भेटे तयाची, जे जे भेटे तयाची, जे जे भेटे तयाची. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयाची, जे जे भेटे तयाची, जे जे भेटे एकच प्रश्न, पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयास देव कृपा करील मज. काय लाज राखील माझा देव मला भेटल, माझ्यावर कृपा करील आणि ज्या क्षणाला करील ना तो क्षण माझ्या जीवनातला कसा असेल. ज्ञानोबारायला ज्ञानेश्वरीमध्ये विचारा. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ज्या क्षणाला देव भेटतो, ऐका, त्या क्षणाला
साधूचं जीवन कसं असतं. साधू त्या प्रतीक्षेमध्ये राहतात, दुःख व्यक्त करतात. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल ना तो क्षण योगाहुनी वडील निमिषमान. हे जीवन आहे ऐका. आणि त्याचा परिणाम आर्त इच्छा होती देव भेटीची. ऐका, अंतकरणामध्ये सारखी वाट पाहत होते देव भेटीची. त्याचा परिणाम या विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो देव बालवेश धारण केला. आणि बालवेश धारण करून जगद्गुरु तुकाराम महाराजांना भेटला. हो महाराज ऐका ना तुम्ही, हे सिरियस घ्या. तुकाराम महाराजांना देव भेटला. ऐका, तुम्हाला वाटतं का आपल्याला देव भेटणार नाही? देव आपल्याला सुद्धा भेटतो. अंतकरणाची तयारी पाहिजे. फक्त मला देव भेटावा असं कोणाला वाटत नाही, हे सर्वात मोठं दुःख आहे. आपल्या डोक्यात फक्त एकच आहे, मग कापसाला भाव केव्हा भेटन, ऊसाला केव्हा भाव भेटन, आणि पाटाला पाणी केव्हा येईल. खोटं आहे. देव भेटावा. ऐका, त्याचा परिणाम हे बालवेश घेऊन या श्रीहरी भेटला. बालवेश धारण केला आणि विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो देव जगद्गुरु तुकाराम महाराजांना भेटला. याच्यात नवल नाही. तोच देव ज्यावेळेस तुकोबारायचा परमार्थ पूर्णतेला पोहोचला, तोच देव जगद्गुरु तुकाराम महाराजांना घ्यायला आलो. आणि दुसरं कोणी पाटील नाही. ऐका, स्वतः तो देव घ्यायला आला. त्यावेळेस अंतकरणाची उंची केवढी होती. ऐका, हे आम्ही जातो तो मे कृपा सोदावी, आम्ही जातो तो मेरा कृपा सोदावी, आम्ही जातो आम्ही जातो तो मेरा उपवास होता. आम्ही सकला सांगा विनंती माझी, सकला सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. स्वतः देव. ऐका, आपल्याला नुसता चांगला माणूस जरी घ्यायला आला ना, आणि तेवढ्या गज जर सोपान महाराज म्हणले महाराज महाराज मी भेटायला, हो नाही माझी मागली गरबड ती गाडी उभं राहिली समोर, नाही बोलणार आपण. तुकोबाराच्या अंधकरणाची तयारी ऐका केवढी होती. उंची याच्यातून सिद्ध होते. या अभंगामधून देव घ्यायला आला तर उंची ऐका केवढी होती. आम्ही जातो, मी नाही म्हणाले, मी जातो म्हणाले असते तर अभिमान व्यक्त झाला असता. इथं अभिमान नाही, स्वाभिमान व्यक्त केला तुकोबारायनं. आम्ही जातो. ऐका तयारी केवढी होती अंतकरणाची. तुम्ही कृपा असो द्यावी. जे वाटा लावायला आलते ना त्यांना म्हणले तुम्ही कृपा असो द्यावी. आणि नाही त्यांना सुद्धा सांगा बरं का, सकळा सांगावी विनंती माझी, बरं का. आणि आता तुम्ही म्हणता मग महाराज तुम्ही देव घ्यायला आला म्हणून आम्हाला बोलले नाही, आयटीत निघून गेले. तसं काही नाही. पण ऐका ना, वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग बोलावितो, येतो बर का. मग मी ऐका एवढं दयाद्र अंतकरण ठेवलं, हात जोडे समाजाला. ऐका, ही लय मोठी तयारी आहे महाराज. ऐका, एवढे हात जोडे ते समाजाला, आणि मी येतो. ऐका, मी जातो वैकुंठाला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. अरे या जगाच्या पाठीवर असा इतिहास एकच आहे, आपण ज्याला काळ म्हणतो. काळ
त्या काळानं आतापर्यंत कोणालाही सोडलं नाही. पण 450 वर्षापूर्वी या जगातला इतिहास शास्त्रकारांनाही लिहून ठेवावा लागला आणि या जगातला इतिहासकारांनाही लिहून ठेवावा लागला की देह न ठेवता, काळाच्या ताब्यात न जाता देवाच्या हातात हात दिला, विश्वाच्या मालकाच्या, आणि स्वतः तुकोबाराय देवाच्या सोबत वैकुंठाला गेले. याला जगणं म्हणतात. जगणं जागे आहेत का तुम्ही? याला जगणं म्हणतात. जगणं. ऐका, पावर सामान्य नव्हती. ज्यावेळेस देवाच्या हातात हात द्यायचा होता दादा, त्यावेळेस काळ पाहत होता गड्या माझ्या तावडीतून या विश्वात आतापर्यंत कोणीही सुटलं नाही. कोण तुकाराम महाराज आहेत की त्यांना घ्यायला देव येतोय. तुकोबारा विमानातून वरून हात करतायत, देव हात करतोय वरून विमानातून, खालून तुकोबारा हात करतात. काही एक अशी उंची अंतर कमी पडतंय अर्ध्या फुटाचं. तुकोबाराची सहज त्या काळाकडे नजर गेली. तुकोबाराने त्या काळाला आवाज दिला, कमॉन इकडे ये. काळ आला. म्हटला महाराज काय सेवा करू? म्हटले काहीच नाही, देवाच्या हातात हात द्यायला जरा उंची कमी पडत आहे, खाली वाक. खाली वाकिलं आणि त्याच्या अंगावर नाही पाय दिला, त्याच्या मुंडक्यावर पाय दिला. मुंडक्यावर. कोणाच्या? खंडू चोपड्याचे. मग बोला ना, कोणाच्या? काळाच्या मुंडक्यावर पाय दिला. जगा काळ खाय वगैरे त्याच्या मुंडक्यावर पाय दिला. विश्वाच्या मालकाच्या हातात हात दिला आणि तुकोबाराने वैकुंठ गमन केलं. म्हणून आज 450 वर्ष झाले तरी आपण त्यांना विसरत नाहीत. हे त्याचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं कारण हे महाराज. अरे आपण आपल्या रक्ताला विसरलो. नीट ऐका, आपण आपल्या रक्ताला विसरलो. पण या देशातल्या, या विश्वातल्या संतांना आणि युग पुरुषांना विसरलो नाहीत. त्याच्यातलं सर्वात महत्वाचं कारण जर कोणचं असेल तर ते इथं आले, ते फक्त तुमच्या आमच्यासाठीच आले, तुमच्या आमच्यासाठीच जगले, तुमच्या आमच्यासाठीच राहिले. हाल अपेष्टा सहन केल्या आणि विश्व सोडून काम झाल्यानंतर पुन्हा इथं राहिले नाही. आमच्या गुरुजी गुरुवारी विठ्ठल महाराज घोले बाबा म्हणायचे, बुवा गुरुजींचं वाक्य सांगतो, बोलणं सांगतो, बुवा शहाणी माणसं येतानच काम घेऊन येतात आणि काम झाल्यानंतर उभ्या पावली निघून जातात. मूर्ख माणसासाठी हॉटेलमध्ये सुद्धा बोर्ड लिहावा लागतो, सप्ताह चालू आहे, कामाशिवाय जास्त वेळ तर बसू नको, जाय पालन. ऐका ना, मूर्ख माणसासाठी हॉटेलमध्ये सुद्धा बोर्ड लिहावा लागतो की कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. पण आले संत. अरे ज्ञानोबारासारखे महापुरुष इथं आले. रनिंग 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ तयार केला आणि 22व्या वर्षी समाधी घेतली, अर्थात या जगातून बाजूला झाले. ऐका, तुकोबारासारखे संत आले. 42व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. सद्गुरू जोग महाराजासारखे संत आले. ऐका, ज्ञानोबाराच्या सानिध्यात राहिले जोग महाराजासारखे संत आणि एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला की ज्ञानोबाराची समाधी डोलत होती, फुलं खाली पडत होते. एवढा परमार्थ केला आणि 105 वर्ष 4-5 वर्ष झाले जो आळंदीला संस्था काढली. महाराज म्हणजे काय? ज्ञानोबारा तुकोबाराच्या नंतरचा पहिली संस्था जर कोणी काढला असेल, या जगातली पहिली संस्था. विद्यार्थ्यांना फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही, असे सद्गुरू जोग महाराज आळंदीला अवताराला आले आणि 105 वर्ष झाले त्यांनी संस्था काढली. देव कोणाला घ्यायला येत नाही भाऊ. तेव्हा का राम्या गडी नाही महाराज. आपल्याला चांगला गडी पाहिजे असला गडी कामावर तरी लवकर भेटत नाही. दिवसभर तळण्याच्या वेळ हिंडावं लागतं का भेटत तू? कापसाला बाया भेटणार, सध्या तू सटा चालू येतो, 300 देऊन भेटणार. हां, देव भेटन का? भेटन. देव सहज भेटत नाही महाराज. तुकोबारांना देव भेटला. ऐका, आणि ज्यावेळेस तुकोबारा देवाच्या समोर उभा राहिले का, देव भेटीच्या अगोदर बी ऐका, तुकोबारा देवाच्या समोर उभा राहिले तर पावर सामान्य नव्हती. विश्व ज्याच्या ताब्यात आहे ना, आपण ज्याला देव म्हणतो ना, तो देव तुकोबारायला पाहिलं खाली पाहत होता. आपली बायको आपल्याला पाहिल्यावर खाली पाहत नाही. तुम्ही जागे आहेत ना? देव खाली पाहत होता. देव, मी काय म्हणतो तळणेवाडीकर, देव खाली पाहत होता. देव. आणि देवाने खाली पाहिल्यानंतर तुकोबारांना स्वाभिमान नव्हता वाटत. सामान्य पावर आहे का? जा द्या बाकीचं. देव भेटू मला, आपण आपल्याला अहंकार आला असता. तुकोबारांना तेव्हा अहंकार नव्हता. तुकोबाराची तयारी केवढी होती अंतकरणाची. ऐका,
देव खाली पाहत होता आणि तुकोबारा समोर उभा होते का, तर तुकोबारा देवाला म्हणायचे, देवा नाराज आहेस माझ्यावर, माझं काही चुकलं, मी आल्यानंतर बोलत तर नाहीच नाही, पण लगेच खाली मान घालतोस, माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. आणि खाली मान केव्हा घालतो माणूस? आपण एखाद्याची नाराजी असली तर खाली मान घालतो, आहे की नाही? मग देवाला विचारलं, खाली का पाहतोस? तुकोबारा देव तुकोबारायला बोलतो, हे गांभीर्यानं घ्या. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि तुकोबारा देवा डोळ्यासमोर आणा. तुकोबाराच्या गळ्यात विणा, तुकोबाराची पगडी बांधलेली, 12 बंडी शर्क आणि तुकोबारा देवाच्या समोर उभा आहेत. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि तुकोबारा डोळ्यासमोर चिन्ह आणा. आणि तुकोबारा देवाला बोलतात, खाली का पाहतोस? त्यावेळी देव बोलतो, तुकाराम महाराज खरं सांगू? तुकाराम महाराज म्हणाले, हो सांगा देवा, का खाली पाहता? त्यावेळी देव बोलतो, तुकाराम महाराज तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरती फार मोठं झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणजे एवढी भक्ती? अहो तुकोबारा तुमची एवढी भक्ती तुमच्यापुरतीच मर्यादित नाही ना. ऐका ना तुकाराम महाराज, 8 पिढ्या झाल्या हो, तब्बल प्रल्हाद पराशर पुंडरीक व्यासांबरीस शुकदौलभ्याम, हे वाढ वडील तुमच्या 8 पिढ्या झाल्या, परमार्थ चालत आलेला आहे. ऐका, आणि तुम्ही 8 पिढ्यापासून कीर्तन केले तर एकदा सुद्धा पाकिट घेतलं नाही. तुमची पद्धती, तुम्हाला देव भेटत होता, देव खाली पाहत होता, देव तुम्हाला घ्यायला येत होता, याचं काय कारण होतं? ऐका सोपान महाराज, गोड कारण सांगतो त्याच्यावाला, मी लय शहाणा आहे म्हणून नाही म्हणत, की माझ्याकडून देव बोलून घेतो, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. काय कारण आहे? विचारलं काय कारण आहे? ऐका ना तुकाराम महाराज, तुम्ही पॉकेट तर घेत नाही तरी देव एवढं प्रेम तुमच्यावर करतो, काय कारण आहे? त्यावेळेस तुकोबारा म्हणतात, आमची पद्धती अशी होती, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा, तट्टवृषभाची दाना, तृण मागू नये जना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. तुम्ही म्हणता याला संध्याकाळी नाही दिलं तरी जमन राव, नाही दिलं तरी मी आनंदाने जाईन. वर्षाकाठी मी नेहमी म्हणत असतो, 4 जण कीर्तन फुकट केलं तर काय मरत नाही माणूस. ज्या तुकोबारा ज्ञानोबारा एवढं दिलं ना, त्यांचं 4-2 कीर्तन फुकट केलं तरी चालते. तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तेही नरका जाती, एवढी अंतकरणाची तयारी होती तुकोबारायची. आणि मग तो देव उगाच वेडा नव्हता तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर खाली पाहायला, खाली पाहत होता, भक्तीचं ओझं झालं म्हणत होता. आणि मग तुकोबारा देवाला म्हणतात, देवा असं काय करत जाऊ नको, मी आलो ना तुझ्याकडे वारीला, ऐक तुझ्यासमोर उभा राहिलो ना, ऐक देवा मला बोलत जा, बाकीचं जाऊ दे, काय असेल ते भक्ती वगैरे आमच्या पिढ्या हे काय असेल नाराज नको, कारण परमार्थ याच्यासाठी करतोय. ऐक देवा, तू मिळावा म्हणतो करतोच, पण तुला पाहिल्यानंतर माझ्या जीवनात आनंद प्राप्त होतो, आणि तुलाच जर दुःखी पाहिलं मग मी समाधानी कसा राहणार? ऐक ना, माझ्याकडे पाहत जा. तुकोबारा म्हटले, पाहतो, पण तुकाराम महाराज देव बोलतो, तुकाराम महाराज मी पाहतो, पण ऐका ना माझं एक काम ऐकाल? म्हणले, हो तुम्ही माझं एवढं करता आणि मी तुमचं सगळं एवढं करता, मग मी तुमचं का नाही ऐकलं पाहिजे? मग एक काम करा ना, तुम्ही मला काहीतरी मागा, भक्तीचं ओझं फार मोठं झालेलं आहे. तर तुकोबारा देवाला बोलतात, देवा मागितलं असतं, पण तुझा स्वभाव असा आहे, एखादा साधक ज्यावेळेस परमार्थावर आरूढ होतो आणि वाटचाल करायला प्रारंभ करतो त्यावेळेस तुझा स्वभाव असा आहे, कोणाला रिद्धी दे, कोणाला सिद्धी दे, कोणाला इंद्रपद दे, कोणाला ब्रह्मपद दे, त्यांना तिकडंच नादी लावतोस आणि तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाही. पण मी तसला भिकारी भक्त नाही. माझा स्वभाव सांगू तुला, हे सिद्धीला विपीसे कोण तया पूसे,